नमस्कार. तुम्ही पाहताय IBN लोकमतचं 100 तास सलग नॉनस्टॉप कव्हरेज. हे आहे निवडणुकीचं, महानगरपालिका निवडणुकीचं. तुम्ही पाहिलं निवडणुकीचा क्लायमॅक्स जसजसा जवळ आला IBN लोकमतवर तुम्ही पाहिले चर्चा. रामदास आठवले यांच्याबरोबर, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर, शरद पवार तुम्हाला भेटले, त्यांनी सुद्धा आपली मतं मांडली. याचबरोबर इतर महत्त्वाच्या पक्षांचे नेते सुद्धा आपल्याशी बोलले, एक्सक्लुझिव्ह बोलले, खास बातचीत त्यांनी केली. आता हा क्लायमॅक्स जसजसा आणखी जवळ येतोय, या क्लायमॅक्समध्ये या IBN लोकमतच्या न्यूज रूममध्ये आलेले आहेत खुद्द राज ठाकरे. आधी सुरुवातीला IBN लोकमततर्फे त्यांचं स्वागत करतो. राज ठाकरे यांच्या सोबत आहेत आपले राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर सुद्धा आणि IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे सुद्धा आणि IBN लोकमतचा स्टाफ, IBN लोकमतचे सहकारी. हे सहकारी निवडणुकींची बित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. या सगळ्या मागच्या प्रचाराच्या काळामध्ये हा प्रचार कसा झाला, कसा रंगला, दर्जा घसरला का वगैरे वगैरे चर्चा सुद्धा खूप आपण पाहिली, विश्लेषणं पाहिली. पण या IBN लोकमतच्या सर्व्हेमध्ये सर्वात लोकप्रिय नेते हा जो प्रश्न आम्ही विचारला होता त्यामध्ये सगळ्यात जास्त पसंती मिळाली होती राज ठाकरे यांना. आणि त्यामुळेच IBN लोकमतच्या या स्टाफला सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न असताना विचारायचे. आता प्रचार संपलेला आहे आणि या प्रचारानंतर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे त्यांना राज ठाकरेंना विचारायचे आहेतच. पण आपण सुरुवात करूया IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांच्यापासून. मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारणार नाही, कारण मी राजकीय प्रश्न गेले काही दिवस विचारून कंटाळलो आहे आणि तुम्ही पण कंटाळला असाल. मला एक प्रश्न विचारायचा आहे, खरं उत्तर द्या. तुम्ही आज फ्रेश दिसताय, खुश आहात, हसताय म्हणून विचारतोय. सगळ्यात लोकप्रिय नेते असा कौल तुम्हाला IBN लोकमतच्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांच्या ओपिनियन पोलमध्ये पडलेला आहे. एक तर या लोकप्रियतेचं राज काय आहे, रहस्य काय आहे, आणि दुसरं म्हणजे सर्वांमध्ये लोकप्रियता आहे वगैरे मला माहिती आहे, पण मुलींमध्ये तुम्ही अधिक लोकप्रिय का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे, पहिल्या प्रश्नाचं काय होता पहिला प्रश्न? लोकप्रियतेचा राज काय? नाही, ते मी रहस्य या ह्याने बोलत नाही, परंतु मला असं वाटतं कदाचित मी जे बोलतो ते कन्व्हिक्शनने बोलतो. मी जर स्वतः त्याच्या बाबतीत जर मला जर ते पटलेलं असेल आणि तीच गोष्ट मी जास्ती करून बोलतो. कदाचित अगोदरच्या राजकीय नेत्यांनी किंवा राजकीय पक्षांनी करून ठेवलेलं वाटोळं जे आहे त्याच्यामुळे कदाचित एक नवा पर्याय या दृष्टिकोनातनं माझ्याकडे ते पाहत असतील आणि तसा ते विश्वास व्यक्त करत असतील, एवढंच मला असं वाटतं त्यातनं वाटतं मला. लोक तुमच्याशी कनेक्ट होत आहेत. हो, मला असं वाटतं की आता रात्री 11 वाजलेले आहेत आणि इकडे ही जी सगळी तरुण मुलं त्यांच्यावरही तुम्ही कॅमेरा फिरवू शकता, या सगळ्यांची सूर्यफुलं झालेली आहेत. म्हणजे जिकडे जिकडे सूर्य आहे त्याच्याकडे ते सगळेजण अपेक्षेनं बघतात आणि त्यांनाही तुमच्याशी मला असं वाटतं काहीतरी एखादा प्रश्न. मला एक प्रश्न आत्ता या ठिकाणी होतो की 2007 साली जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी महानगरपालिकांच्या निवडणुका लढवल्या त्यावेळेला तुम्ही या महानगरपालिकांची जी अवस्था पाहिलीत आणि आत्ता जी अवस्था बघताय, या दोघांचं कंपॅरिझन कसं कराल? ते दिवसेंदिवस हे वाईट होताना दिसतंय तुम्हाला. दिवसेंदिवस जी गोष्ट चांगली व्हायला पाहिजे तसं होताना तुम्हाला दिसत नाही. फक्त मुंबईपुरता नाही, हा ठाण्यामध्ये पण तोच विषय आहे, पुण्यामध्ये पण तोच विषय आहे, नाशिकमध्ये पण तोच विषय. आणि या महानगरपालिका हे एक पैसे कमवायचं मशीन एवढ्याच अंगाने आतापर्यंत त्याला पाहिलं गेलं. आणि मग काहीतरी नेहमीप्रमाणे काहीतरी थातूरमातूर छोट्याशा काहीतरी गोष्टी करायच्या आणि मग त्या लोकांसमोर आणायच्या, मांडायच्या. आणि याच्यातनंच तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला जाणवतं की काही नवीन होताना दिसत नाही. काय तुम्ही अगदी रस्त्यांची उदाहरणापासून ते अजून तुम्ही पाण्याचं दूषित पाणी येणं याचं पर्सेंटेज वाढत चाललंय, खराब रस्ते होणं याचं पर्सेंटेज वाढत चाललंय, मैदानं खराब होणं याचं पर्सेंटेज वाढत चाललंय, बागा न होणं याचं, म्हणजे या सगळ्या गोष्टी, महानगरपालिकांच्या शाळा बंद होण्याचं प्रमाण याचं पर्सेंटेज वाढत चाललंय. सो प्रगती एका बाजूला होण्यापेक्षा अधोगतीकडे आपण जास्ती वळतो आहोत. म्हणजे शहरांची आर्थिक चणचण जी आहे, आर्थिक प्रॉब्लेम्स जे आहेत हे वाढत आहेत आणि नेत्यांचे आर्थिक प्रॉब्लेम्स हे कमी होत आहेत. हे मला असं वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला जाणवलं. एक दुसरा प्रश्न आता या ठिकाणी आहे की अनेकदा नेता प्रचंड लोकप्रिय असतो, परंतु जनता तेवढ्या प्रमाणात त्या नेत्याला मतांमध्ये परिवर्तित करायला खूप काळ जावा लागतो. महाराष्ट्रात आपण हे बाळासाहेबांच्या बाबतीत प्रचंड पाहिलेलं आहे
हे असं का होत असावं? काय माहिती. परंतु एक गोष्ट बघितली तर तुम्ही माझा पक्ष स्थापन होऊन 6 वर्ष झाले आणि 6 वर्षाच्या कालावधीमध्ये माझे 12 आमदार निवडून आलेत. लोकसभेला देखील लाखाच्या वरती मतदान झाले. सो जनता लोक हे तेवढा वेळ लावत नाहीत असं मला वाटतंय. म्हणजे पूर्वीपेक्षा तो आता वेळ कमी लागतोय असं तुमचं मत आहे? असं माझं मत आहे. कारण शिवसेना 1966 साली स्थापन झाली आणि सत्ता मिळायला 1995 साल उजाडलं. तुम्हाला असं वाटतंय की तुमची जी प्रगती आहे मनसेची, विधानसभा निवडणुकीला त्याआधी पहिल्यांदा कॉर्पोरेशन इलेक्शन झाल्या, त्यानंतर विधानसभा आणि आता, ही समाधानकारक आहे? समाधानकारक म्हणजे जी काय म्हणायची तशी चांगली आहे. म्हणजे लोकांना मी जे बोलतोय हे पटतंय आणि त्याप्रमाणे. बरं कसं आहे, पूर्वी असं म्हटलं जायचं की सभांना गर्दी होते, पण ती सभांची गर्दी ही मतांमध्ये परिवर्तित होत नाही. तोच मुद्दा आहे. आणि आता जे तुम्हाला दिसतंय की त्या ज्या सभा होतात किंवा ते जे सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या गोष्टी या तुम्हाला मतांमध्ये परिवर्तित होताना दिसत आहेत. मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे की नुसताच एक सभा चालल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट हा विषय नसून तो एक सिरियसली पाहण्याची गोष्ट या दृष्टिकोनातून लोक पाहतात आणि त्याच्या रिॲक्शन्स, त्याचे रिझल्ट्स हे आपल्याला दिसत आहेत, मिळत आहेत. सो चांगली गोष्ट. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, मी हा प्रश्न विचारून अमोलकडे देणार आहे. परवा मी तुम्हाला खासगीत हा प्रश्न विचारला होता, आज जाहीरपणे विचारतो की तुम्ही चिडलेले दिसता. तुम्ही कशावर चिडलाय? नाही, मी एकूणच सगळ्या सिस्टीम आणि परिस्थितीवरती वीट आला या सगळ्या गोष्टींचा. आपल्या देशामध्ये आपल्या महानगरपालिकांच्या निवडणुका असोत, विधानसभेच्या निवडणुका असोत, आपण पुढेच सरकत नाही आहोत. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो यातलं. मी पहिल्यांदा ज्या वेळेला स्वित्झर्लंडला गेलो आणि तो देश पाहत असताना मला पहिला प्रश्न तिकडे जो दिसला, अख्खा देश पाहताना, की इथला विरोधी पक्ष करतो काय, कशासाठी भांडतो, की आम्हाला काय हवंय हे तो काय सांगतो, कारण तिकडे सगळंच आहे. सो तिथे सगळंच असल्यामुळे आपल्याला जो प्रश्न पडतो तोच प्रश्न आज बऱ्याचदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधनं ज्या वेळेला नेते मुंबईमध्ये येतात, पुण्यामध्ये येतात, आपल्या ठाण्यासारख्या शहरांमध्ये येतात आणि त्या शहरांचं पालकत्व ज्यावेळेला घेतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो की अरे प्रॉब्लेम काय यांचा, आमच्याकडे तर लोड शेडिंग चालू आहे, आमच्याकडे तर चांगले रस्ते नाहीत, आमच्याकडे चांगली शौचालय नाहीत, काही इतर काही इन्फ्रास्ट्रक्चर ह्या बाबतीत काही गोष्टी नाही आहेत आणि ह्यांना तर इथे सगळ्या गोष्टी मिळत आहेत, रस्ते आहेत, पाणी आहे, वीज मिळते, मग ह्यांचा प्रॉब्लेम काय, हे सतत का ओरडतात. तर तिथे राहिल्याशिवाय तुम्हाला ते प्रॉब्लेम्स कळणार नाहीत. आणि ह्याच्याबद्दलची शहरांमधली जी आपण नेतृत्व ज्याला म्हणतो ते पैशावर पैसे, पैशावर पैसे, पैशावर पैसे, एवढंच गणित, टक्के, प्रत्येक गोष्टीतले टक्के, ह्यातनं हे सगळं पाहतात आपण. आता इतकी वर्ष पाहतोय, ह्यात बदल होताना दिसत नाही. तो जो चेंज, मी आता पाहिलं असेल, मी गुजरातला जाऊन आलो, गुजरातमध्ये ज्या प्रकारचा जो बदल दिसतोय आणि तो ड्रास्टिक चेंज आहे, म्हणजे असं नाही आहे की हळूहळू काहीतरी गोगलगायनी चालू आहे, तो जो बदल दिसतोय, मग माझ्या राज्यात का नाही, मग माझ्या शहरात का नाही, आणि मग आपण परत निवडणुका आल्या की आपण त्याच विषयांवरती बोलतो. मग ते जे बहुमत आहे, मग मला माझी जर करायची इच्छा आहे तर मला ते अजून होत का नाहीये, अशा विविध अंगाने मी साधारणपणे सतावला गेलो असतो मेंदूत, आणि त्याच्यामुळे कदाचित माझ्या चेहऱ्यावरती तो राग. तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात हा बदल शक्य आहे? 100% शक्य आहे. तुम्ही करून दाखवू शकाल? नक्की. अमोल, थोडे राजकीय प्रश्न झाले. मला आज तुम्ही आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात, ऑफिसमध्ये आलेला आहात. रामदास आठवले सुद्धा आज आलेले होते. कुठे बसले होते? इथेच बसले होते. कविता करायला लागणार मला सगळं. बरं, हा. माझा प्रश्न वेगळा आहे की महत्वाचे नेते, पक्षाचे प्रमुख जे आहेत ते न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये जात आहेत, मुलाखती देत आहेत, किंवा तुम्ही वृत्तपत्रांच्या सुद्धा ऑफिसमध्ये गेला होता, तिथे सुद्धा स्टाफला भेटलात, त्यांचे प्रश्न तुम्ही उत्तरं दिलीत, मोठा संवाद तुमचा त्यांच्याबरोबर झाला. प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, या मीडियाचं वाढतं महत्त्व तुम्ही मान्य केलंय असं म्हणायचं सगळ्याच राजकीय पक्षांनी. पण मला मान्यच आहे ना, मान्य केलंय काय याच्यामध्ये, या सगळ्या
आपण म्हणूया की साधारणपणे पत्रकारितेने खूप मोठ्या प्रमाणावरती कात टाकलेली आहे आणि ती अमान्य करून तुम्हाला चालणारच नाही. आणि खास करून मी रिजनल चॅनल्स यांच्याबद्दल मी म्हणेन की आज तुम्ही जर बघितलं तर इतर चॅनल्स लोक कमी बघतात, कारण ती क्वालिटी देखील आज आपल्या चॅनल्सवरती आलेली आहे. आणि तुम्ही जर महाराष्ट्रामधली जर जनता पाहिली तर ही आपली महाराष्ट्रातली मराठी चॅनल्स ते जास्ती पाहतात. आणि मी जे स्कूल ऑफ आर्टचा अप्लाइड आर्ट्सचा स्टुडंट आहे, कमर्शियलचा. त्याच्यामुळे मी ॲडव्हर्टायझिंग हे माझं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे हे माध्यम किती महत्त्वाचं असतं हे मला पूर्ण याची जाणीव आहे आणि पूर्ण कल्पना आहे मला त्याची. माझ्या बाकी सहकाऱ्यांना सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत, पण एक ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. राज ठाकरे आपल्या सोबत आहेत, IBN लोकमतच्या न्यूजरूममध्ये आहेत. 100 तासाचं जे नॉनस्टॉप कव्हरेज चाललेलं आहे त्यामध्येच एक प्रकारे ते आपल्याबरोबर सामील झालेत असंही म्हणता येईल. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN.